नमस्कार, AR न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघामधून या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये दुष्काळाची मोठं सावट पडेल काय ही भीती या निमित्तानं होती। या ठिकाणी लोकांना, नागरिकांना मतदारसंघातल्या पिण्याचं पाणी, जनावरांसाठी पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी चारा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होईल का ही भीती या निमित्तानं निर्माण होते। त्यामुळे आजची टंचाईवर आढावा या निमित्तानं सर्व पंढरपूर आणि मंगळवेढा दोन्ही तालुक्याचे प्रांत अधिकारी, तहसीलदार, सर्व विभागाचे अधिकारी यांच्या समवेत टंचाईवर आढावा घेऊन या ठिकाणी आज बैठक घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या गावामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये या ठिकाणी जे नियोजन प्रत्येक गावामध्ये आपल्याला करायचं आहे त्या निमित्तानं आपण करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागापासून या दुष्काळाची चाहूल मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे। तर तिकडून येणारं या ठिकाणी हा मोठा दुष्काळी पट्टा आहे। पिण्याचं पाणी आणि नागरिकांना पिण्याचं पाणी, जनावरांना पिण्याचं पाणी यासाठीची व्यवस्था या निमित्तानं ज्या ठिकाणी 40 बोसे प्रादेशिकची जी 40 गावची योजना आहे पिण्याच्या पाण्याची, ती योजना एक चांगल्या पद्धतीनं चालवली पाहिजे। शिवाय कासेगाव प्रादेशिक योजना ही चांगली पाहिजे, आंधळगाव प्रादेशिक योजना ही चांगल्या पद्धतीनं चालवली पाहिजे। त्या सगळ्या ज्या प्रादेशिक योजना आहेत पिण्याच्या पाण्याच्या त्या योजना व्यवस्थित चालल्या पाहिजेत। याशिवाय कुठं वाड्या वस्ती असतील, काही गावं असतील, त्या ठिकाणी जर पाण्याचा तुटवडा पडत असेल तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मागतील त्या ठिकाणी टँकरसुद्धा देण्याचं काम त्या ठिकाणी आपण करतोय। शिवाय जनावरांना या पुढच्या कालावधीमध्ये चाऱ्याचा प्रश्नसुद्धा निर्माण होईल अशी भीती आणि अशी साशंकता या निमित्तानं होते। त्यामुळं भविष्य काळामध्ये चारा डेपो असतील किंवा चारा छावणी असेल तर या निमित्तानं करण्याचं सुद्धा शासनाला करण्याचा प्रस्ताव आजच्या या आढावा बैठकीमध्ये झाले। नाही, पाठीमागं त्यांचं आजचं काय आहे ते मला माहीत नाही त्यांचं, परंतु पाठीमागं एक पटकळमध्ये बैठक झाली होती तर त्या बैठकीमध्ये झालं होतं, कारण ही 24 गावची योजना या निमित्तानं होणारच आहे। त्यामुळं त्यांना कुठं कर्नाटकमध्ये किंवा या ठिकाणी जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। 100% 24 गावची योजना ही 100% होणारच आहे। त्यामुळं त्यांनी जी म्हणतात की आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ किंवा ह्याच्यामध्ये जाऊ तर तो प्रश्नच उद्भवणार नाही। त्या योजनेचं MWRRAची मान्यता या निमित्तानं घेणं अत्यंत आवश्यक आहे। MWRRAच्या मान्यतेला त्या ठिकाणी ते ज्युडिशरी पोस्ट आहेत, तर त्या ज्युडिशरी पोस्ट असल्यामुळं शासनाकडून भरता येत नाहीत, राज्यपालाकडून त्याला गॅजेट काढावं लागतं आणि मग त्या ठिकाणचे डायरेक्टर, चेअरमन ते होत असते। कारण या पोस्ट व्हायला आत्ता या ठिकाणी त्यांचं गॅजेट मला वाटतं आज उद्या निघल, त्या ठिकाणी तो माणूस येईल। आत्तापर्यंत गेले जवळजवळ महिना 2 महिने झालं तिथं माणूस नव्हता, त्यामुळे तो प्रस्ताव पेंडिंग होता। तर या 2-3 दिवसात जर ते गॅजेट निघालं आणि राज्यपालाकडून गॅजेट निघून त्याच्यावर तिथं डायरेक्टर म्हणून अधिकारी जर तिथं आले तर एक 2-4 दिवसात ही फाईलसुद्धा मूव्ह होऊन त्या ठिकाणी कॅबिनेटला येणार आहे। त्यामुळं हा जेवढ्या लवकर, कारण आचारसंहिता कधी लागेल हे माहीत नाही, त्यामुळं आता कारण या पुढच्या कालावधीत कधी लागते, 4-8 दिवसात कधी लागू शकते। तर या 4-8 दिवसात जर हा योगायोग झाला, 4 दिवसात हे संपवून पुढच्या 4 दिवसात कॅबिनेट लागली तर लगेच त्या 8 दिवसात पण ही योजना मंजुरीस येईल। मी नक्कीच तिथल्या सर्व नागरिकांना या निमित्तानं मी विनंती करीन आणि समक्ष त्यांच्याशी चर्चा करीन की अशा पद्धतीचं त्यांना या गोष्टी प्रशासनातल्या माहीत आहेत नाहीत मला माहीत नाही, परंतु नक्कीच त्यांना विनंती करून थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करू। ज्या ठिकाणी कुठं टँकर मागतील किंवा पाण्याच्या समस्या निर्माण होतील, कुठं पाईपलाईनचे काम नादुरुस्त असतील, त्या ठिकाणी ग्रामपंचायती असतील किंवा शासनातर्फे असतील तर या कोणाचाही फंड, कारण 10-20 हजाराच्या कामासाठी
अख्खं गाव 8-8 दिवस पाणी मिळत नाही एखाद्या लिकेजसाठी. त्यामुळं त्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता टंचाईमध्ये जेवढं पैसे जास्तीत जास्त देता येईल तेवढं देऊन आपल्या भागातील माझ्या या मतदारसंघातील लोकांना नक्कीच जरी टंचाई जरी निर्माण झाली तर याच्या झळा कमीत कमी कशा पोचतील या पद्धतीचा आम्ही 100% सर्व लोकप्रतिनिधी म्हणून सर्व सरपंच असतील मी असेल तर आम्ही प्रयत्न करूच आणि सर्व अधिकारी त्या पद्धतीनं काम करतील. लोक काय म्हणतात नाही या ठिकाणी मी अधिकाऱ्यांनाही तशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत. कारण इलेक्शन आहे त्यांच्याही ड्युट्या इलेक्शन ड्युट्या लागणार आहेत. ग्रामसेवक तलाठी सर्कल यांच्या इलेक्शन ड्युटी लागणार आहेत. त्यामुळं खाजगी यंत्रणा जरी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागली तरीसुद्धा आपण ते घेण्याची सूचना याच्या मीटिंगमध्ये घेतलेल्या आहेत.